हॅलो गाईज, जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये इन्व्हिटेशन बद्दल डिस्कस केलेलं आणि त्याच्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये आपण इन्व्हिटेशन मध्ये जे येणारे ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कस केलेलं. पण खूप साऱ्या लोकांना प्रश्न होता की डे 1चा फॉलोअप कसा घ्यायचा, डे 2चा फॉलोअप कसा घ्यायचा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. कारण फॉलोअप खूप इम्पॉर्टंट असतो. तुम्ही ऐकलं असेल, फॉर्च्यून इज इन द फॉलोअप. म्हणजे फॉलोअप हा डिसाईड करतो की तो व्यक्ती आपल्यासोबत काम चालू करेल की नाही. इन्व्हिटेशन हे फर्स्ट इम्प्रेशन असतं आपलं त्या व्यक्तीवरती. आणि फॉलोअप जो आहे ना, तो काय करतो की तो समोरच्या व्यक्तीला आपल्यासोबत काम स्टार्ट करण्यासाठी लाईक प्रोत्साहित करतो. सो आता कसं करायचं आहे फॉलोअप हे डिस्कस करूयात. बाकी माझं नाव मयुरी माने आहे आणि मी फॉरेवर मध्ये सध्या मॅनेजर लेवलवरती आहे. आणि मी असेच हेल्पफुल व्हिडिओज बनवते, फॉलोअप किंवा इन्व्हिटेशन, क्लोजिंग, फॉरेवरचे प्रोडक्ट्स या रिगार्डिंग मी व्हिडिओ बनवेल अपकमिंग लाईक व्हिडिओज मध्ये वगैरे सांगेल याबद्दल. सो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अपकमिंग व्हिडिओ साठी. बाकी आता आज आपण डे 1चा प्री फॉलोअप जो आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. सो 5 पॉइंट्स आहेत, त्याच्यावरती आपण डिस्कस करू डे 1च्या प्री फॉलोअप मध्ये. आता मी आमच्या सिस्टम नुसार सांगेल की डे 1चा फॉलोअप कसा घ्यायचा आहे. जसं आमच्या सिस्टम मध्ये डे 1 जो आहे तो कंडक्ट करतात सजल सर. सो त्यांनी डे 1च्या सेशन मध्ये फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्स बद्दल सांगतात किंवा मार्केटिंग प्लॅन सांगतात, थोडाफार त्याचा इन्सेंटिव्ह बद्दल वगैरे सांगतात. सो जो सेशन प्रॉस्पेक्ट अटेंड करणार आहे तो आपल्याला माहित पाहिजे, त्याच्यामध्ये काय सांगतात ते माहित पाहिजे. तुम्ही जर अटेंड केला नसेल तर पहिला अटेंड करा एखाद दुसरा सेशन. आणि फॉलोअप जेव्हा आपण घेतो, पहिला तर प्री फॉलोअप घ्यायचा असतो आणि नंतर सेशनच्या पोस्ट फॉलोअप घ्यायचा असतो. प्री फॉलोअप म्हणजे तो फॉलोअप जो सेशनच्या अगोदर घेतला जातो. तो का गरजेचा आहे? कारण त्याला माहितच नसेल की किती इम्पॉर्टंट आहे सेशन माझ्यासाठी किंवा का अटेंड करावा सिरियसली, तर मग लोक सिरियसली अटेंड करणार नाहीत. मग त्यामुळे हे पटवून देणे किंवा सांगणे याला प्री फॉलोअप म्हणतात. आणि पोस्ट फॉलोअप म्हणजे सेशनच्या नंतर जो आपण डिस्कशन वगैरे करतो त्याच्यासोबत किंवा गोष्टी रिवाइज वगैरे करायला लावतो त्या. सो प्री फॉलोअप मध्ये 5 पॉइंट्स आहेत. 5 पॉइंट्स मधला पहिला पॉइंट आहे समोरच्या व्यक्तीला रिमाइंडर देणे, म्हणजे लाईक रिमाइंड करून देणे. जे आपण त्यांना शेड्यूल वगैरे पाठवलेलं असतं ना वर्कशॉपचं. सो ते शेड्यूल पाठवलेलं तू पाहिलंस का, आज कोणाचं सेशन होणार आहे हे विचारणे. सो हे रिमाइंडर तुम्ही देऊ शकता त्याला. दुसरा पॉइंट हा आहे की इन्स्ट्रक्शन्स. आता झूमचे झूम ऍप डाउनलोड केलेला आहे की नाही, किंवा मग सेशन 1 तासाचा राहील, अशा बरेचसे इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याच्याबद्दल सांगू शकता तुम्ही. तिसरा पॉइंट, वाय इट इज इम्पॉर्टंट टू अटेंड द सेशन सिरियसली. चौथा पॉइंट, व्हॉट यू विल लर्न इन दिस सेशन. आणि 5वा पॉइंट आहे प्रायोरिटी लिस्ट, ऑथॉरिटी बिल्ड करण्यासाठी. सो या 5 पॉइंट्स बद्दल तुम्हाला डिस्कस करायचं आहे. आता थोडंसं इलॅबोरेट करून सांगते. रिमाइंडर, शेड्यूल बद्दल वगैरे सांगणे, तू पाहिलंस का, आज कोणाचं सेशन होणार आहे, आज आपलं डे 1 होणार आहे 6 वाजता, या गोष्टींबद्दल. दुसरं, इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन्स मध्ये तुम्ही काय सांगा, तुम्ही त्याला सांगा 1 तास तुला विदाऊट एनी डिस्टर्बन्स एखाद्या अशा ठिकाणी बसायचं आहे जिथे शांतता असेल आणि डिस्ट्रॅक्शन होणार नाही तुला. 4 चौघांना सोबत बसल्यानंतर असं कसं समजेल बरं सेशन मध्ये जे काय सांगितलेलं आहे ते. सो हे सांगा. त्याच्यानंतर तुम्ही इन्स्ट्रक्शन्स मध्ये समोरच्या व्यक्तीला हे पण सांगा, स्लाइड बेस्ड प्रेझेंटेशन वरती सेशन राहील, त्यामुळे सेशन मध्ये ऍक्टिव्हली बघणे गरजेचं आहे. का? कारण स्लाइड्स राहतील मग. त्यामुळे कानामध्ये इयरफोन्स घालून दुसरं काहीतरी काम करता करता सेशन अटेंड नाही करायचं. 1 तास बिना डिस्ट्रॅक्शन अटेंड करायचा आहे, नाहीतर तुला काहीच कळणार नाही. आता तिसरा पॉइंट काय सांगितलेला मी, वाय इट इज इम्पॉर्टंट टू अटेंड द सेशन सिरियसली. का त्याने हे सगळं फॉलो का करावं, का अटेंड करावं सिरियसली सेशन, हे तर पटवणं गरजेचं आहे ना. सो तुम्ही त्या प्रॉस्पेक्टला हे सुद्धा इव्हन म्हणू शकता की हे बघ, हे सगळं फॉलो का करायचं आहे, सिरियसली अटेंड का करायचं आहे सेशन, याचं पण मी तुला कारण देते. आता मला सांग, तू काय स्टडीज करत आहेस सध्या. प्रॉस्पेक्ट सांगेल, तू जे काही स्टडीज करत आहेस किंवा तू जे काही करत आहेस, तुझा एंड गोल काय आहे, पैसा कमवणे. जर जॉब करत आहेस तर पैसा कमवण्यासाठी करत आहेस, स्टडीज करत आहेस तर पैसा कमवण्यासाठी करत आहेस, कोणी हाऊसवाईफ असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही बोला. पण सगळ्यांचा एंड गोल पैसाच आहे ना, राईट. आणि तुझ्या लाईफ मधले 99% प्रॉब्लेम जे आहेत ते पैशाने सॉल्व्ह होऊ शकतात. मग तोच पैसा जर तुला इथून कमवायला भेटत असेल तर तू सिरियसली अटेंड करणं महत्वाचं नाहीये का, मला हे सांग. हे तुम्ही बोला प्रॉस्पेक्टला. सो तुम्ही हे जेव्हा बोलता ना, समोरच्या व्यक्तीला पटेल की यार हा, पैसा कमवायला मी शिकेल. आपण समोरच्या प्रॉस्पेक्टला इव्हन हे पण म्हणू शकतो की आपण 17-18 वर्ष एज्युकेशन मध्ये घालवतो. का?
पैसा कमवायचा आहे त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर सुद्धा पैसा कमवत नाही. एवढा पैसा घालतो, टाइम घालवतो एवढा 17-18 वर्षाचा, पण तरी पण पैसा कमवू शकत नाहीत बरेच लोक. पण तेच तुला जर इथे कमवायला भेटत असेल किंवा शिकत असशील तू, तर किती फायद्याचं आहे ना, हे सांगणं गरजेचं आहे प्रॉस्पेक्टला. हे जेव्हा त्या डोक्यात त्याच्या क्लिक होईल ना, की यार पैसा कमवायला शिकणार आहे आपण, तो सिरियसली अटेंड करेल. समजलं का तुम्हाला? बाकी आता पुढचा पॉइंट जो सांगितलेला मी मी आयपॅड मध्ये पॉइंट्स बनवलेले आहेत, त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगत आहे. सो त्याच्यानंतरचा पॉइंट कोणता आहे? व्हॉट यू विल लर्न इन दिस सेशन. सेशन मध्ये असं काय सांगणार आहेत जे त्याला असं क्युरिओसिटी क्रिएट करून द्यावं, हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जसं तुम्ही सांगू शकता, सेशन मध्ये तुला प्लॅटफॉर्म बद्दल कळेल की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला काम करायचं आहे. असा कोणता प्लॅटफॉर्म आहे जो इतका सगळा पैसा लोकांना कमवून देत आहे, राईट? लोक हजारोंमध्ये कमवत आहेत, लाखोंमध्ये कमवत आहेत आणि तुझ्याच एज मध्ये आणि स्टडीज सोबत हे सगळं तुला समजणार आहे. म्हणजे क्युरिओसिटी क्रिएट करून दिली की यार तुझ्याच एज मध्ये एवढे लोक पैसे कमवत आहेत. सो तुला ही गोष्ट जाणायला भेटणार आहे सेशन मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही हे सांगू शकता की मनी मेकिंग प्लॅन तुला समजेल की इथे पैसा कसा येतो. 20-25 हजारापासून लोक मंथली लाखो रुपयाच्या इन्कम पर्यंत कसे पोहोचतात हे सुद्धा तुला समजेल. क्युरिओसिटी क्रिएट होणार या वाक्याने. त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह, या सेशन मध्ये तुला इन्सेंटिव्ह बद्दल कळेल की तुला फ्री एक्स्ट्राच्या गोष्टी काय भेटतात, जसं फ्री ट्रिप्स असतात, कार प्लॅन, बोनस. छोटस थोडस बोलून द्या, फक्त त्याच्या डोक्यात क्युरिओसिटी क्रिएट झाली पाहिजे, त्याबद्दल बोला. आणि बाकी लास्ट पॉइंट जो आहे तो आहे प्रायोरिटी लिस्टचा. जसं आता तुम्ही त्या व्यक्तीला स्पीकर जे आहेत त्यांच्याबद्दल पण सांगू शकता थोडंफार, जसं त्यांनी सिनियर मॅनेजर आहे, त्यांनी हे केलं ते, हे काही सांगायची गरज नाहीये, कारण त्याला नाही काय पडलेलं आहे, त्याला माहित नाहीये की स्पीकर कोण आहेत, काय आहेत. सो त्याला नसते ऐकायची कोणाची अचिव्हमेंट एवढी जास्त, राईट? त्याला हे जाणायचं असं की तुम्ही त्याला कसे हेल्प कराल. त्यामुळे तुम्ही त्याला तिथे म्हणू शकता की स्पीकर जे आहेत, आता जसं सजल सर घेतात आमचं डे 1, तर मी सांगितलं त्याला की सजल सर जे आहेत ते पूर्ण कम्युनिटी त्यांनी बिल्ड केलेली आहे, ज्याच्यामध्ये हजारो लोक, स्टुडंट्स वगैरे आहेत, किंवा हाऊसवाईफ असेल तर तुम्ही हाऊसवाईफ बोला, तर ते लोक अर्निंग करत आहेत तुझ्यासारखेच. म्हणजे रिलेट व्हावं, त्याला फील व्हावं, यार माझ्यासारखेच लोकांना सजल सरांनी जर हेल्प केली असेल तर मला पण करू शकतील ना, हे येईल त्याच्या डोक्यामध्ये. तुम्ही स्पीकर बद्दल थोडंसं हाईप क्रिएट करू शकता, तिथे एडिफाय वगैरे करू शकता, त्यांना प्रोफाईल वगैरे बघायला लावू शकता इंस्टाग्रामची त्याला. आणि त्याच्यानंतर जसं लास्टला मी सांगितलं प्रायोरिटी लिस्ट म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही त्या व्यक्तीला सांगितलेलं आहे की हे बघ, तू जसं सेशन अटेंड करत आहेस तसेच माझ्याकडे लाईक अराउंड 25 लोक आहेत जे लोक काम समजत आहेत, पण त्यापैकी मला फक्त 7 लोकांना सिलेक्ट करायचं आहे. मग त्याच्यासाठी मी डिसाईड करेल ना अगोदर की कोण सिरियस आहे कोण नाही. जो व्यक्ती सेशनच अटेंड करण्यासाठी सिरियस नाही, तो व्यक्ती पैसे कमवण्यासाठी काय सिरियस असेल ना, हे मी सांगितलं. तर प्रॉस्पेक्ट काय करेल, त्याच्या डोक्यामध्ये क्लिक होईल, यार हा मला ध्यान देऊन सेशन अटेंड करायचं आहे कारण मला सिलेक्ट व्हायचं आहे. इनडायरेक्टली तुमची ऑथॉरिटी बनेल तिथे. सो तुम्हाला हे सांगायचं आहे की मी सिलेक्ट करेल, मी ऑथॉरिटीवरती आहे हे सांगायला पाहिजे. आपण मागे लागायच नाही कोणाच्या की तू माझ्यासोबत कर, नाही, आपली स्वतःची व्हॅल्यू क्रिएट करायची आहे. सो तिथे तुम्ही सांगू शकता की तुम्ही लाईक समोरच्या व्यक्तीला सिलेक्ट कराल. जर तो व्यक्ती सिरियस वाटणार नाही तर मी त्या लोकांना डिस्क्वालिफाय करेल, हे पण तुम्ही वॉर्न करून द्या प्रॉस्पेक्टला, जेणेकरून त्याला एक फिअर ऑफ लॉस राहील की यार मी सेशन ध्यान देऊन अटेंड नाही केला तर मी डिस्क्वालिफाय होऊन जाईल. सो हे पॉइंट्स तुम्ही फॉलो करा. बाकी मी तुम्हाला हे नाही म्हणणार की हे सेम एक्झॅक्ट असेच बोला, बट तुम्ही ह्याचा रेफरन्स घेऊ शकता आणि तुमची एक स्वतःची लाईक हे सिक्वेन्स वाईज बनवू शकता. एक स्वतःची स्क्रिप्ट जी आहे ती बनवू शकता. एक्झॅक्ट सेम तर सर्वांसाठी कामी नाही येणार. अकॉर्डिंग टू पर्सन तुम्हाला चेंज करावं लागणार. कोणी हाऊसवाईफ असेल तर त्याच्या अकॉर्डिंग चेंज करा, कोणी स्टुडंट असेल तर त्याच्या अकॉर्डिंग चेंज करा. बाकी डे 1चा फ्री फॉलोअप अशा पद्धतीने तुम्ही घ्या व्यवस्थित. प्री फॉलोअप व्यवस्थित झाला तरच सेशन व्यवस्थित अटेंड करेल तो व्यक्ती आणि तुम्हाला पोस्ट फॉलोअप घेता येईल, नाहीतर तो तिथूनच गायब होईल. सो प्री फॉलोअप घ्यायला तुम्ही शिका डे 1चा. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण पोस्ट फॉलोअप कसा घ्यायचा आहे हे शिकूयात. बाकी सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये, तुमचे डाउनलाईन्स असतील, कोणी टीममेट्स असतील तर त्यांना, जेणेकरून त्यांना सुद्धा करता येईल प्री फॉलोअप जो आहे तो. बाकी तुम्हाला जर इन्व्हिटेशन मध्ये येणारे ऑब्जेक्शन जे आहेत त्याच्याबद्दल जाणायचं असेल की कोणकोणते ऑब्जेक्शन्स येतात आणि काय बोलायचं आहे त्याच्यावरती, तर तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ जो आहे पूर्वीचा तो पाहू शकता. ओके गाईज, बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.